हे बघा बस स्टॉपच्या समोरच हे फेरीवाले बसलेले आहेत। बीएमसीचं लक्ष नाही, स्थानिक पोलिसांचं लक्ष नाही। काय नक्की काय पैसे देऊन व्यवहार चालतात की लोकांकडून हप्ते घेतले जाते ह्या लोकांकडून काय कळत नाही। लोकांना त्रास होतोय आणि याच्यामध्ये आता खरं सामान्य माणसाने बोलणं गरजेचं आहे। समाज म्हणून जर का तुम्ही जागृत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। याआधी मी या विषयावर व्हिडिओ बनवला होता, पण इकडच्या स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बीएमसीने काहीच पाऊल उचललं नाही। कारण मी आज आलो गोरेगाव पश्चिम येथे। माझ्या डाव्या बाजूला जर का तुम्ही पाहिला हा जो बाजार बसलेला आहे आणि इथे लोकांची जी गर्दी आहे, हा लिंक रोड आहे। डाव्या बाजूला बघा 3 लेअरमध्ये लोकांनी धंदे लावलेत। पहिल्या लेअरमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरमध्ये। आता हे छोटे छोटे जे धंदेवाले आहेत हे पहिल्या लेअरमध्ये, दुसऱ्या लेअरमध्ये हातगाडी आहेत, तिसऱ्या लेअरमध्ये वर मच्छीवाले वगैरे बसतात। आता ही गोष्ट बघा कशी आहे, इथून लोकांना चालायला पण जागा नसते। समोर इथे बस स्टॉप आहे आणि हा बस स्टॉप जो आहे ना, त्या बस स्टॉपला मी मध्ये पण हा विषय घेतला होता। ह्या बस स्टॉपच्या बाजूला आणि बस स्टॉपच्या समोर तुम्ही जर का पाहिलं तर लोकांनी इथं बस स्टॉपवर उभं कसं राहायचं। एखादी जर जेव्हा बस येते ही बघा तेव्हा लोक उभे राहतात हे रस्त्यावर, जिकडून लोक चालतात। आणि हे जे आहेत ना, हे बस स्टॉपवर उभे राहणारे हे फेरीवाले। मग लोकांनी बस पकडण्यासाठी उभं कुठं राहायचं, रस्त्यावर जिकडून माणसं चालतायत। हा विषय खूप गांभीर्याने घेतला पाहिजे। मला असं वाटतं गोरेगावमधील जे प्रशासन असतील, जे सगळे पोलीस असतील, बीएमसी असतील, यांनी ह्यावर लक्ष देणं गरजेचं आहे। नाहीतर मी पुन्हा हा व्हिडिओ बनवेल। बघा तुम्ही पाहता इथे किती गर्दी आहे, लोकांना चालण्यासाठी म्हणून जागा नाही आहे। आणि हा बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर हे मैदान आहे आणि बस गेली। आणि बघा आता मी चालतोय समोरून, मला इथे मागे पण बघा तुम्ही ही गर्दी आहे। आता इथून चालणार कसं, इथून बस स्टॉपवर कसं उभं राहणार, सगळ्या गोष्टी कशा होणार आहे। बघा हा हातगाडीवाला मध्येच, हा असे मध्येच हातगाडीवाले येतात, मध्येच कोणतरी युटर्न मारून अशा रॉंग वेने येतात, गाड्या उभ्या राहतात अशा। आणि हे बघा हे हातगाडीवाले। आता हे बघा हे गाड्या कधी कधी आहे ना, माझ्या उजव्या बाजूने गाड्या येत आहेत आणि कुठून मागून कधी कट मारून जातात कळत नाही का। तर हे फेरीवाले जिकडे माणसांनी रस्त्यावर चालायला पाहिजे तिकडे ह्या फेरीवाल्यांनी आक्रमण केलेलं आहे। आणि हे आक्रमण कोणाच्या सहाय्याने झाले तर हे बीएमसी आणि पोलीस आणि स्थानिक प्रशासन जे असतं ना त्यांच्याच सहाय्याने हे आक्रमण होतं। मला असं वाटतं ह्या स्थानिक प्रशासन, पोलीस, बीएमसीने यावर लक्ष द्यावं आणि हे सगळं जे आहे ना हे सगळं हे इकडून काढावं, कारण सामान्य जनतेला त्रास होतोय। मित्रांनो, गोरेगावमध्ये जर का तुमचा कोण मित्र असेल, कोण मैत्रीण असेल तर त्यांना हा नक्की व्हिडिओ पाठवा आणि ह्या इकडच्या स्थानिक प्रशासन असेल, बीएमसी असतील, पोलीस असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात।